अजित पवारांनी तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा स्थानिक नेते आहेत ते फोडले, त्या संदर्भात काय सांगाल? 2-3 कार्यकर्ते तिकडून लढत आहेत अशी चर्चा आहे का? त्याच्या संदर्भात काय शेवटी अजित दादांनी फोडले, काका माझे आहेत त्यांनी फोडले नाही फोडले हे मला माहिती नाही, पण शेवटी सगळ्यांची काय म्हणतो त्यांना सगळ्यांना एक स्वतंत्र अधिकार असतो. त्यांना कुठेही जायचं असेल ते तिथं जाऊ शकतात, ते तिथून लढू शकतात आणि ते तिकडे गेले असतील. पण जर तिथं आमचे 2-3 कार्यकर्ते जात असतील तर मग तिथले पण 2-4 कार्यकर्ते आमच्या संपर्कात असतात, हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरं एक काय मला सांगायचंय की आतापर्यंत फायनल झालं नाहीये, पण बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा नाही पलीकडचा ते विरोध संपवण्याचा प्रयत्न करतायत. जे मागच्या बॉडीमध्ये त्यांचे विरोधक होते त्यांना सगळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी तिकीट दिलंय, पवार साहेबांनी नाही. पलीकडची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी सगळ्या त्या विरोधकांना तिकीट दिलंय, त्यांना सगळ्यांना सांभाळून घेतलंय. त्यांना वाटतंय की बारामतीकर त्यांना विरोध करणार नाही, त्यांचा विरोध तिथं संपेल. पण मला तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना सांगायचंय की काउन्सिल हॉलमध्ये तिथं डिबेट झालं पाहिजे. तिथं लोकशाही जर तुम्हाला जिवंत ठेवायची असेल तर दोन्ही तिथं लोक असली पाहिजेत, सत्तेतली पण आणि ऑपोजिशन मधली पण. त्याच्यामुळं 2 तारखेला जेव्हा आपण सगळे मत द्यायला जाऊ आपण विचार केला पाहिजे आणि असे चांगले उमेदवार तिथं आपण निवडून दिले पाहिजेत जे चांगले डिबेट करतील, काउन्सिल हॉल चालू ठेवतील. नाहीतर हॉल आपण बघतोय काय कसं सगळं चालवत आलंय. एक संधी तुम्ही देऊन बघा. 5 वर्ष आपण आजपर्यंत जेवढं काम केलंय त्याच्यापेक्षा चांगलं काम आम्ही करून दाखवू. आम्ही म्हणजे आमचे सगळे उमेदवार. ज्या पद्धतीनं लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक तुम्ही ताकदीनं लढवली तशी ताकद ह्या निवडणुकीमध्ये बारामती नगर परिषदेमध्ये लावणार आहात? 100%. फक्त ह्या नाही, प्रत्येक इलेक्शन मध्ये लावणार. 50 वर्षापासून चालत आलेली परंपरा